नमस्कार मंडळी, मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचे स्वागत माझ्या युट्यूब चॅनल तेजस्विनी केक क्रिएशन मध्ये करत आहे। चला तर मग पाहूया काय आहे रेसिपी। तर इथे मी हा मँगो फ्लेवरचा स्पंज घेतलेला आहे आणि याला मी 6 इंचाच्या टीन मध्ये बेक केलेला आहे। आता मी याला डिमोल्ड करते। आणि याचा जो दोन पीस आहे तो मी सर्वात आधी कट करते। तर या नाईफच्या साहाय्याने मी सर्वात आधी ना दोन पीस जो आहे तर ते मी कट करून घेणार आहे। आणि यानंतर हळूहळू टर्न करणार आहे। तर पॅलेट नाईफ ने आपण लगेच ही क्रीम क्लीन करून घेणार आहोत वरूनही पॅलेट नाईफच्या हेल्पने। आणि एक्स्ट्राची जी क्रीम आहे ती आपण सोबतच काढणार आहोत आणि काढल्यानंतर लगेच याला पुन्हा क्लीन करायचं आहे, तेव्हाच तुमच्या केकलाही फिनिशिंग येईल। अदरवाईज जर तुम्ही तेच ते पॅलेट नाईफ जर तिथूनच फिरवत असाल तर तुमच्या केकला फिनिशिंग येणार नाही। आणि आता फिनिशिंग देते मी आधी याला। आणि हात हा तुमचा एकदम हलका असायला हवा। जर तुम्ही प्रेशर दिलं तर तुमच्या केकला फिनिशिंग येणार नाही, पूर्णपणे तुमची क्रीम ही निघून जाईल। त्यासाठी तुमचा हातही खूप हलका असायला हवा। यानंतर मी पॅलेट नाईफच्याच मदतीने एक डिझाईन देऊन देणार आहे। तर इथे आपण साइडला आणि वर पण डिझाईन केलेली आहे। तर आता आपण यावर डिझाईन करूया। तर इथे मी क्रीम मध्ये ब्ल्यू कलर ऍड करत आहे। जे मला केकची डिझाईन बनवायची आहे त्यासाठी मी ते ब्ल्यू कलर ऍड करत आहे। तर ब्ल्यू कलरचा मी 2 ड्रॉपच्या जवळपास इथे घेतलेली आहे आणि याला मिक्स करते। तर इथे क्रीम मध्ये मी हा ब्ल्यू कलर मिक्स केलेला आहे आणि आता मी याला पायपिंग बॅगच्या मदतीने डिझाईन करणार आहे। तर आधी याला मी पायपिंग बॅग मध्ये टाकते। तर इथे मी टूथपिकच्या मदतीने आउटलाईन करून घेते। जी मला डिझाईन करायची आहे ती आउटलाईन मी आधी टूथपिकच्या मदतीने काढते। इथे मी टूथपिकच्या मदतीने आउटलाईन केलेली आहे फ्रॉक साठी। आणि आता मी पायपिंग बॅगने आणि क्रीमच्या साहाय्याने मी आता इथे ड्रॉ करणार आहे। इथे मी क्रीमच्या मदतीने आउटलाईन केलेली आहे आणि आता यामध्ये मी क्रीम फिल करणार आहे। तर इथे मी फिनिशिंग दिलेली आहे आणि आता पुन्हा मी याला आउटलाईन करते।
इथे आपल्या फ्रॉकचा खालचा जो पोर्शन आहे तो झालेला आहे. आता आपण इथे फेस करणार आहोत. त्यासाठी तर इथे मी क्रीमच्या मदतीने आता इथे एक थोडासा हँडचा शेप देणार आहे. तर माझ्या डिझाईनच्या हिशोबाने मी इथे थोडं डॉट घेतलेला आहे आणि त्याला थोडी फिनिशिंग देऊ. आणि यानंतर थोडं मी याला जसं मला रिक्वायर्ड आहे केसांची डिझाईन सेम त्याच डिझाईनने मी इथे करत आहे. तर मी इथे सेम पद्धतीने थोडी कर्ली डिझाईन इथे करत आहे. आय होप तुम्हाला डिझाईन ही आवडली असेल. तर इथे मी अशाच प्रकारे मी पूर्णपणे याला डिझाईन करणार आहे. आता इथे तर हेअर असेसरी झालेली आहे. आता आपण इथे फुल ड्रॉ करू. त्यासाठी मी जी फ्रॉकला केलेली आहे ती सेम ब्ल्यू कलरची क्रीम घेतलेली आहे आणि आता आपण इथे तो ड्रॉ करणार आहोत फुल. तर इथे मी इथे हा फ्लावर पण रेडी झालेला आहे. आता आपण साईडला बॉर्डरला थोडी डिझाईन करून घेऊ. तर त्यासाठी मी आता इथे कस्टमरच्या डिमांडनुसार मी इथे त्यांच्या बेबीवरचं नाव लिहित आहे. तर इथे नाव पण लिहून झालेलं आहे. आता यानंतर माझी हँडरायटिंग क्रीमने तेवढी पण चांगली येत नाही, तरी पण मी इथे ट्राय केलेलं आहे. आता यानंतर आपण साईडला बॉर्डर काढणार आहोत. तर त्यासाठी मी डिझाईन करायसाठी इथे ओपन टिथचा इथे मी नोझल घेतलेला आहे आणि आता आपण याने डिझाईन करणार आहोत. तर इथे मी जी फ्रॉकच्या डिझाईनची कलरचं क्रीम आहे ती ब्ल्यू कलरची क्रीम आणि व्हाईट कलरची क्रीम मिक्स केलेली आहे आणि याने आता आपण साईडला डिझाईन करून घेणार आहोत. तर इथे काय झालं, माझ्या पायपिंग बॅगने तिथे ते लागून गेली, त्याच्यामुळे ती साईडची क्रीम निघाली. पण आता मी ते डिझाईनच्या मदतीने त्याला लपवणार आहे. तर त्यासाठी मी आता या नोझलच्या मदतीने डिझाईन करून घेते अशीच पूर्णपणे. तर इथे आपली बॉर्डर ही झालेली आहे आणि जे मग अशी पायपिंग बॅगचं तिथं लागलेलं होतं तर ते पण तिथे कव्हर झालेले आहे. आता याच क्रीमने आपण खाली पण बॉर्डर करणार आहोत याच साह्याने. तर इथे आपली केकची डिझाईन ही कंप्लीट झालेली आहे. केकची डिझाईन ही तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जेव्हा मला ही केक द्यायची असेल, डिलिव्हर करायची असेल, त्यावेळेवर मी याच्यावर काही स्प्रिंकल टाकणार आहे आणि स्प्रिंकल टाकल्यानंतर मी जी फोटो आहे ती इंस्टाग्रामवर अपलोड करते. जर तुम्हाला फोटो जर पाहिजे असेल या केकची तर इंस्टाग्रामवर तेजस्विनी केक क्रिएशनच्या नावाने चॅनल आहे, तिथून तुम्ही या केकची फोटो घेऊ शकता किंवा मी यूट्यूबवर पोस्ट करून घेईन. तर तुम्हाला डिझाईन कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि केक कशी वाटली हे सुद्धा कमेंटमध्ये